हॅलो माय डिअर फ्रेंड्स, मित्रांनो, आपण खूप इंटरेस्टिंग चॅप्टर स्टार्ट केलेला आहे आणि जो आहे ॲनिमल किंगडम. आता याच्यामध्ये आपल्याला भरपूर साऱ्या ॲनिमलबद्दल शिकायचं आहे. लास्ट लेक्चर जे होतं आपलं ते एक इंट्रोडक्टरी लेक्चर होतं, ज्याच्यामध्ये आपण शिकलो की ॲनिमलचं क्लासिफिकेशन करताना काय काय क्रायटेरियाचा यूज केलेला आहे. भरपूर सारे क्रायटेरिया होते आणि ते सगळे 1 बाय 1 क्रायटेरिया जे आहेत ते आपण समजून घेतलेले आहे. हे क्रायटेरिया जे आहे खूप कामाचे आहेत, कारण हे जे आपण चॅप्टर शिकणार आहे या सगळ्या चॅप्टरमध्ये ते क्रायटेरिया आपल्याला कामात पडणार आहेत. ती क्रायटेरिया जर तुम्हाला व्यवस्थित समजले नाही तर बऱ्याचशा अशा टर्म आहेत या चॅप्टरमधल्या की ज्या तुम्हाला समजणार नाहीत. म्हणून हे क्रायटेरिया समजणं आवश्यक आहे. लास्ट लेक्चर मिस झालं असेल तर ते प्लेलिस्टमध्ये टाकलेलं आहे, प्लेलिस्ट जाऊन तुम्ही जरूर बघा. आता आपण डायरेक्टली जे आहे ते फायलम शिकायला सुरू करू. लास्ट लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलं की पूर्ण ॲनिमल किंगडम जो आहे खूप मोठा आहे आणि त्या ॲनिमल किंगडमला 2 ग्रुप्समध्ये किंवा 2 सब किंगडममध्ये डिवाईड केलेलं आहे. ज्याचा एक सब किंगडम आहे तो म्हणजे नॉन कॉर्डेटचा आणि दुसरा सब किंगडम आहे तो म्हणजे कॉर्डेटचा. आता यांनाच आपण पाठीचा कणा असलेले, पाठीचा कणा नसलेले असं नाव दिलं होतं. आता एक आणखीन इंटरेस्टिंग तुम्हाला सांगतो, ह्या पृथ्वीवरती जेवढे काही ॲनिमल असतील त्याच्यापैकी 97% ॲनिमल्स हे पाठीचा कणा नसलेले आहेत, म्हणजे नॉन कॉर्डेट्स आहेत. हे एक इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन तुमच्या लक्षात ठेवा. 97% ॲनिमल कसे आहेत, हे नॉन कॉर्डेट्स आहेत किंवा पाठीचा कणा नसलेले आहेत. म्हणजे जेवढे काही ॲनिमल आपण बघतो या पृथ्वीवरती, जेवढे काही ॲनिमल्स आहेत त्याच्यापैकी जास्तीत जास्त म्हणजे भरपूरच जास्त 97% ॲनिमल हे पाठीचा कणा नसलेले आहेत किंवा नॉन कॉर्डेट या ग्रुपमध्ये आहेत. आता हाच नॉन कॉर्डेट ग्रुप जो आहे आपल्याला सगळ्यात आधी शिकायचा, हा किंगडमच सगळ्यात आधी शिकायचा आहे. आणि तुम्हाला मी सांगितलं की या किंगडममध्ये, या सब किंगडममध्ये जवळपास 10 फायलम आहे. किती फायलम आहे? 10 फायलम आहे, जसं की पोरीफेरा, नायडेरिया वगैरे असे. तर याच्यापैकी 1 बाय 1 करत आपल्याला हे सगळे फायलम शिकायचे आहेत. या फायलममध्ये, या प्रत्येक फायलममध्ये भरपूर सारे ॲनिमल्स आहेत, त्याचे काय काय फीचर्स आहेत, त्याचं हॅबिट वगैरे हे सगळं डिटेलमध्ये आपण शिकू. तर सगळ्यात पहिला या नॉन कॉर्डेटमधला फर्स्ट फायलम जो दिलेला आहे आपल्याला तो आहे पोरीफेरा नावाचा. त्या पोरीफेराचं काय काय फीचर आहे हे सगळ्यात पहिले आधी आजच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करू. पोरीफेरा या ग्रुपमध्ये खूप सारे सुंदर सुंदर ॲनिमल्स आहेत. असे ॲनिमल्स आहे की ज्याच्याबद्दल तुम्ही कधी ऐकलं पण नसेल आणि तुम्ही कधी पाहिले पण नसेल, असे ॲनिमल्स या ग्रुपमध्ये आहेत. या सगळ्यांची माहिती आपल्याला घ्यायची आहे. या सगळ्यांची मी याचे काही पिक्चर्स पण आपल्या बुकमध्ये दिलेले आहे. हे पिक्चर्स पण मी तुम्हाला या ग्रुपमध्ये असलेल्या ॲनिमलचे दाखवणार. ते ॲनिमल आपल्या काय कामात पडतात हे पण आपण समजून घेऊ. आपण त्याचं हॅबिटॅट समजून घेऊ, त्याचं फूड समजून घेऊ, त्याचं डायजेशन, एक्सिक्रिशन, रिप्रोडक्शन या सगळ्या गोष्टीबद्दल शिकणार. मित्रांनो, जेव्हा आपण आता बायोलॉजीचा स्टडी करत आहोत किंवा येणारे जेवढे काही आपण चॅप्टर शिकणार त्याच्यासाठी एक इम्पॉर्टंट गोष्ट लक्षात ठेवा की तुमच्याकडे एक तुमचं टेक्स्टबुक असू द्या आणि सोबतच तुमच्या ज्या काही नोट्स असतील ते नोटबुक पण सोबत ठेवा. आता टेक्स्टबुकमध्ये जे आहेत ते बरेचसे पॉईंट दिलेले असतात, तुम्ही ते नोट करत चला. भरपूर साऱ्या डायग्राम दिलेले असतात, काही पिक्चर दिलेले असतात. त्या डायग्रामच्या मदतीनं जे आहे हे आपले पॉईंट चांगल्या तऱ्हेनं क्लिअर होतात. जसं तुम्ही व्हिडिओ बघता तेव्हा सोबत तुमच्या टेक्स्टबुक ठेवत चला, त्यामुळे तुम्हाला याचा खूप सारा फायदा होईल. तर सगळ्यात आधी आपण आता फर्स्ट फायलम शिकू आणि तो आहे पोरीफेरा, ज्यालाच आपण कॉमनली स्पॉन्जेस पण असं म्हणतो. पोरीफेराला आपण स्पॉन्जेस असं म्हणतो. पोरीफेरा हा एक ग्रीक वर्ड आहे जो फॉर्म झालेला आहे. पोरी म्हणजे पोर्स, छिद्र, आणि फेरॉन म्हणजे बिअरिंग. कसा फॉर्म झालेला आहे बघा, मी एकदम नोट करून देतो तुम्हाला. तर अशा तऱ्हेनं हा वर्ड बनलेला आहे. पोरी म्हणजे प्ल्युरल आहे आणि पोरस म्हणजे एकच छिद्र. तर काय म्हणतो आपण त्याला? पोरी म्हणजे पोर आणि फेरॉन म्हणजे बिअरिंग. तर अशा तऱ्हेनं पोरीफेरा हा वर्ड फॉर्म झालेला आहे. तर ज्या ॲनिमलच्या बॉडीवरती पोर्स असतील, छिद्र असतील, त्यांना आपण पोरीफेरा असं म्हणतो. म्हणजे आता एक लक्षात ठेवा की या ग्रुपमध्ये जे काही ॲनिमल्स आहेत त्यांच्या बॉडीवरती काय आहे, त्यांच्या बॉडीवरती पोर्स आहेत म्हणजेच छिद्र आहेत. आता या ग्रुपमध्ये भरपूर सारे ॲनिमल्स आहेत, जवळपास 5000 किंवा 5000 स्पेसीज या ग्रुपमध्ये आहे. किती स्पेसीज आहेत? 5000 स्पेसीज या ग्रुपमध्ये आहेत. आता सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे की स्पॉन्जेस जे आहेत हे ॲनिमल्स आहेत हे सांगणारा सगळ्यात फर्स्ट सायंटिस्ट होता तो म्हणजे रॉबर्ट ग्रँट नावाचा सायंटिस्ट. त्यांनीच ओळखलं की स्पॉन्जेस जे आहेत हे ॲनिमल आहेत, ॲनिमलसारखं त्यांचं बिहेवियर आहे, म्हणून स्पॉन्जेसला ॲनिमल म्हणणारा फर्स्ट सायंटिस्ट होता तो म्हणजे रॉबर्ट ग्रँट. आणि या रॉबर्ट ग्रँटनीच पोरीफेरा हे नाव दिलेलं आहे. लक्षात ठेवा, याच्याबद्दल एक एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन म्हणून रॉबर्ट ग्रँट जो आहे यांनीच पोरीफेरा हा वर्ड तयार केलेला आहे. आणि रॉबर्ट ग्रँटनीच सगळ्यात आधी ओळखलं 1825 मध्ये.
ठिकाणीच ओळखलं की पोरीफेरा किंवा स्पॉन्जेस जे आहेत ते ॲनिमल आहेत. तर हे एक जनरल बेसिक माहिती म्हणून तुमच्या ही लक्षात ठेवा. आता सगळ्यात आधी आपण याचे 1 बाय 1 करून सगळे फीचर समजून घेऊ. आधी याचा आपण हॅबिटॅट समजून घेऊ. हे ॲनिमल जे आहेत हे कुठे सापडतात? आपल्या सगळीकडे हे ॲनिमल सापडत नाही. या ॲनिमलला जर शोधायचं असेल आपल्याला ते कुठे भेटतील? त्यांचं हॅबिटॅट काय आहे? तर हे पाण्यामध्ये आहेत, ॲक्वॅटिक आहेत. त्यातल्या त्यात हे सगळ्यात जास्त आपल्याला मरीन वॉटरमध्ये दिसतात, खाऱ्या पाण्यात दिसतात. काही फक्त पोरीफेरा जे आहेत ते आपल्याला फ्रेश वॉटरमध्ये दिसतात, म्हणजे गोड्या पाण्यामध्ये दिसतात. म्हणजे एकूण याची हॅबिट काय? तर ॲक्वॅटिक आहे, पाण्यामध्ये हे राहतात. यांची बॉडी जी आहे ही मल्टीसेल्युलर आहे. पण बघा, यांच्या बॉडीमध्ये कुठल्याही प्रकारच्या तुम्हाला टिश्यू दिसणार नाहीत. यांच्या बॉडीमध्ये कोणतेही ऑर्गन दिसणार नाहीत. जसे आपल्या बॉडीमध्ये वेगळे ऑर्गन्स आहेत, आपल्या बॉडीमध्ये टिश्यू आहे, तशा प्रकारचं यांच्यामध्ये बॉडी ऑर्गनायझेशन तुम्हाला सापडणार नाही. यांच्या बॉडीमध्ये भरपूर साऱ्या सेल्स आहेत आणि त्या सेल्स असं वाटते की कॉलनी करून तयार झालेल्या सेल आपल्याला दिसतात. म्हणजे यांच्यामध्ये काय दिसते? आपल्याला सेल्युलर लेवलचं ऑर्गनायझेशन दिसते. म्हणजे बॉडीमध्ये जे काही काम चालते त्या सगळ्या सेलच करतात. मी आधीच्या याच्या लेक्चरमध्ये, लास्ट लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलं की सेल्युलर लेवलचं ऑर्गनायझेशन काय असते म्हणून. तर बघा, यांच्या हे जे स्पॉन्जेस आहेत यांच्यामध्ये ऑर्गन नाही, टिश्यू नाही, फक्त काय आहे? तर सेल आहे. बॉडीचं पूर्ण वर्क कोण करते? तर सेल करतात. बॉडीमध्ये डायजेशन असो, एक्सक्रिशन असो, रिस्पिरेशन असो, ह्या सगळ्या प्रोसेस कोण करते? फक्त सेल करतात. ना टिश्यू आहे त्यांच्या बॉडीमध्ये, ना ऑर्गन आहे, ना कोणी आहे. म्हणजे यांच्यामध्ये कसं लेवलचं हे आहे ऑर्गनायझेशन? सेल्युलर लेवलचं ऑर्गनायझेशन यांच्या बॉडीमध्ये आपल्याला सापडते. दुसरी गोष्ट म्हणजे यांची बॉडीची सिमेट्री कशी आहे? तर हे जे आहेत याच्यापैकी बरेचसे ॲनिमल हे एसिमेट्रिकल आहे. लक्षात ठेवा कसे आहेत? एसिमेट्रिकल ॲनिमल्स आहेत. आता इसिमेट्रिकल म्हणजे काय? लास्ट लेक्चरमध्ये तुम्हाला याच्याबद्दल मी सांगितलं होतं. तर बघा, एसिमेट्रिकल म्हणजे काय की एखाद्या ॲनिमलच्या सेंटरमधून, त्याच्या बॉडीच्या सेंटरमधून जर एक इमॅजिनरी प्लेन आपण पास केला आणि त्याची बॉडी जर 2 इक्वल पार्टमध्ये डिवाइड होत नसली तर आपण त्याला काय म्हणतो? एसिमेट्रिकल बॉडी. म्हणजेच काय? बघा, पोरीफेरा या ग्रुपमधले ॲनिमल जे आहे यांचं शरीर असं वेडोवाकडं आहे. तुम्हाला डायग्राममध्ये पण दिसेल की हे स्पॉन्जेस जे आहेत हे अशा तऱ्हेने असे वेडेवाकडे तयार झालेले तुम्हाला दिसतात. हा फॉर एक्झाम्पल हा एक स्पॉन्ज आहे आणि या स्पॉन्जच्या बॉडीमधून आपण याच्या बिलकुल सेंटरमधून एक इमॅजिनरी प्लेन पास करू. ठीक आहे, हा एक इमॅजिनरी प्लेन पास केला याच्या बॉडीच्या सेंटरमधून. आता या प्लेननी काय केलं? याच्या बॉडीला 2 इक्वल पार्टमध्ये डिवाइड केलं. हा एक पार्ट या प्लेनमुळे काय झालं? हा पार्ट डिवाइड झाले है ना. पण आता आपल्याला दिसते की हे दोन्ही पार्ट एकसारखे नाहीत. हा पार्ट बिलकुल एकसारखा दिसत नाही. तर अशा टाईपच्या बॉडी सिमेट्रीला काय म्हणतो आपण? एसिमेट्रिकल बॉडी. जर हा पार्ट बिलकुल सारखे दिसत असले तर काय म्हटलं असतं आपण? सिमेट्रिकल. पण हा पार्ट आणि हा पार्ट सारखा आहे का दोन्ही? नाही, हे वेगळे दिसतात. हा पार्ट वेगळा दिसतो, हा पार्ट वेगळा दिसतो. म्हणून अशा टाईपच्या बॉडीला आपण एसिमेट्रिकल बॉडी असं म्हटलेलं आहे. तर याच्या बॉडी सिमेट्रीबद्दल शिकलो आपण. त्याचबरोबर आपण याच्या सेल्युलर लेवलच्या ऑर्गनायझेशनबद्दल आपण शिकलो. त्यानंतर आता नेक्स्ट फीचर जे आहे की हे जे ॲनिमल्स आहेत या ग्रुपमध्ये जे ॲनिमल्स आहेत हे मूव्ह करू शकत नाहीत, ते लोकोमोशन करू शकत नाही, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकत नाहीत. ते कशाला तरी असा आधार घेऊन आयुष्यभर चिपकलेले असतात. म्हणून अशा टाईपच्या हॅबिटला आपण सिडेंट्री म्हणतो. काय म्हणतो? लक्षात ठेवा वर्ड सिडेंट्री. सिडेंट्री म्हणजे काय? एकाच ठिकाणी चिपकून असलेले. आता हे जे फॉर एक्झाम्पल हा एक स्पॉन्ज आहे आणि हा स्पॉन्ज जो आहे हा कशाचा तरी असा आधार घेऊन एकाच ठिकाणी असा चिपकलेला असतो आणि ज्याचा हा आधार घेतो आपण त्याला सबस्ट्रॅटम असं म्हणतो. काय म्हणतो याला? सबस्ट्रॅटम. याला म्हटलं जातं सबस्ट्रॅटम. ज्याचा आधार घेऊन एखादा प्लॅन्ट किंवा एखादा ॲनिमल जो जगतो, आधार घेतो, त्याला आपण सबस्ट्रॅटम म्हणतो. तर हे जे स्पॉन्जेस आहे कशा तरी आधार घेतात आणि आयुष्यभर त्याला चिपकून राहतात. हे हालचाल करू शकत नाही, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकत नाही. भले हे ॲनिमल आहेत, आपल्याला माहिती आहे ॲनिमल काय करतात? एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतात. जसं आपण पण ॲनिमल आहे, आपण फिरू शकतो, जाऊ शकतो. भरपूर सारे ॲनिमल जे आहेत ते लोकोमोशन करतात, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात. पण काही ॲनिमल आहेत की जे बिचारे एकाच ठिकाणी आपलं पूर्ण आयुष्यभर जगतात. त्याच्यातलाच आहेत हे स्पॉन्जेस हे सिडेंट्री आहेत, ते बिलकुल हालचाल करू शकत नाहीत. तर हे एक फीचर, यांचं एक इम्पॉर्टंट फीचर लक्षात ठेवा. त्यानंतर नेक्स्ट फीचर आपण समजून घेऊ की बघा, आता हे जे स्पॉन्जेस आहेत यांच्या बॉडीवरती भरपूर सारे छिद्र आहेत आणि त्यांना ऑस्टिया असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? यांच्या बॉडीवर जे छिद्र आहेत त्यांना ऑस्टिया असं म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल आता हा एक स्पॉन्ज आणि या स्पॉन्जच्या बॉडीला या ग्रुपमधला हा एक ॲनिमल आहे असं समजू आपण आणि याच्या बॉडीवरती असे भरपूर सारे काय आहेत? पोर्स आहेत, छिद्र आहेत आणि या छिद्रांमधूनच पाणी आतमध्ये येते. याच्या बॉडीवर असे भरपूर सारे छिद्र आहेत. या छिद्रांना ऑस्टिया असं म्हटलं जातं. लक्षात ठेवा, नाव लक्षात ठेवा, ऑस्टिया. भरपूर सारे छिद्र असले तर ऑस्टिया आणि एकच छिद्र असलं तर ऑस्टियम.
लक्षात ठेवा, ऑस्टियम म्हणजे एकच छिद्र, ऑस्टिया म्हणजे भरपूर सारे छिद्र. तर आता बघा या ग्रुपमध्ये जे ॲनिमल्स आहेत त्यांच्या बॉडीवर बारीक बारीक जे होल आहेत, छिद्र आहेत, त्यांना आपण ऑस्टिया असं म्हणतो. या ऑस्टियामधूनच यांच्या बॉडीमध्ये पाणी आतमध्ये जात असते आणि यांच्या बॉडीमध्ये आतमध्ये भरपूर एक मोठी अशी कॅव्हिटी आपल्याला दिसते. आता ही जी आपल्या बुकमध्ये जी डायग्राम दिलेली ती डायग्राम व्यवस्थित तऱ्हेने ऑब्झर्व करा, तुम्हाला सगळे फीचर समजून जातील. ऑस्टिया काय आहेत, यांच्या बॉडीमध्ये जी कॅव्हिटी आहे तिला सेंट्रल कॅव्हिटी किंवा स्पॉन्जोसील असं म्हटलं की स्पॉन्जोसील काय आहे हे पण तुम्हाला व्यवस्थित तऱ्हेने समजेल. तर बघा हे यांच्या बॉडीवर जे छिद्र आहे त्यांना ऑस्टिया म्हटलं. यांच्या बॉडीमध्ये मोठी कॅव्हिटी प्रेझेंट आहे त्याला आपण स्पॉन्जोसील असं म्हणतात. काय म्हणतात त्याला? स्पॉन्जोसील. ही जी मधात कॅव्हिटी दिसते याला स्पॉन्जोसील असं म्हणतात. तर लक्षात ठेवा, जी मधात कॅव्हिटी आहे ती स्पॉन्जोसील कॅव्हिटी आहे आणि या ऑस्टियामधून यांच्या बॉडीमध्ये आतमध्ये पाणी जाते आणि मग हे सगळं आतमध्ये जमा झालेलं पाणी बॉडीच्या बाहेर फेकून द्यायला आणखीन एक मोठं यांच्या बॉडीवरती छिद्र आहे, एक कॉमन ओपनिंग आहे आणि त्या छिद्राला म्हटलं जातं ऑसिक्युलम. काय म्हटलं जातं याला? ऑसिक्युलम. ऑसिक्युलम. तर लक्षात ठेवा, हे सगळे वर्ड लक्षात ठेवा. ऑसिक्युलम असो, ऑस्टिया असो, स्पॉन्जोसील असो, हे सगळे वर्ड लक्षात ठेवा. तर आता आपण यांच्या बॉडीचं काय फीचर समजून घेतलं. यांच्या बॉडीला भरपूर सारी छिद्र आहेत, त्यांना म्हटलं जातं ऑस्टिया आणि त्या ऑस्टियामधून आतमध्ये पाणी जातं, या कॅव्हिटीमध्ये पाणी येतं, या कॅव्हिटीला म्हटलं जातं स्पॉन्जोसील. आता हे आतमध्ये आलेलं पाणी एकाच यांच्या बॉडीला एक मोठं ओपनिंग आहे, त्या ओपनिंगमधून या छिद्रामधून मोठ्या ओपनिंगमधून हे पाणी सगळं बाहेर जातं आणि या छिद्राला काय म्हटलं जातं? जिथं मोठं ओपनिंग आहे ऑसिक्युलम असं म्हटलं जातं. बघा या डायग्राममध्ये पण दिलेलं आहे, त्या डायग्राम तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्व करा, त्या डायग्राममध्ये पण तुम्हाला दिसेल ते कसं स्ट्रक्चर आहे ते. आणखीन पुढचं फीचर म्हणजे यांच्या बॉडीमध्ये आपल्याला कॅनल सिस्टम प्रेझेंट दिसते. काय सिस्टम काय दिसते प्रेझेंट? कॅनल सिस्टम किंवा त्याला वॉटर व्हस्क्युलर सिस्टम असं पण म्हणतात. लक्षात ठेवा, कॅनल सिस्टम. कॅनल सिस्टम किंवा वॉटर व्हस्क्युलर सिस्टम. लक्षात ठेवा, याच्यावरती पण क्वेश्चन येतात, नीटमध्ये सीईटीमध्ये क्वेश्चन्स येतात. तर आपल्याला विचारलं जातं की कॅनल सिस्टम कोणामध्ये प्रेझेंट आहे. तर कॅनल सिस्टम जी आहे ही स्पॉन्जेसमध्ये प्रेझेंट असते किंवा पोरिफेरामध्ये प्रेझेंट असते. तर स्पॉन्ज या कॅनल सिस्टमचा किंवा वॉटर व्हस्क्युलर सिस्टमचा या स्पॉन्जेसला काय फायदा आहे? तर बघा हे जे ऑस्टी आहेत, जे बारीक छिद्र आहे, पोर्स आहे, यांच्यामधून वॉटर जे आहे आतमध्ये जातं. ठीक आहे, आता हे वॉटर जे आहे या वॉटर सोबत फूड पण आतमध्ये येते है ना, फूड पण आतमध्ये येणार, सोबत सोबत या वॉटरमधून ऑक्सिजन पण आतमध्ये येणार. आता ते सगळं फूड आणि ऑक्सिजन जे आहे हे प्रत्येक सेलपर्यंत पोहोचलं पाहिजे. मग ते प्रत्येक सेलपर्यंत कोणामुळे पोहोचते? तर हे याच्या आतमध्ये प्रेझेंट आहे, ते म्हणजे कॅनल सिस्टम किंवा वॉटर व्हस्क्युलर सिस्टम. लक्षात ठेवा, कॅनल सिस्टम प्रेझेंट आहे यांच्यामध्ये. त्या कॅनलमुळेच आत आलेलं हे जे पाणी आहे त्या पाण्यामुळेच त्या पाण्यामधलं फूड आणि त्या पाण्यासोबत आलेला ऑक्सिजन प्रत्येक सेलपर्यंत पोहोचतो. कोणामुळे पोहोचतो? कॅनल सिस्टममुळे पोहोचतो. जसे आपल्या कॅनल असतात ना गावामध्ये, शेतामध्ये वगैरे, त्या कॅनलमुळे कसं पूर्ण पाणी पूर्ण शेतामध्ये पोहोचवलं जातं, तसंच कॅनल यांच्या बॉडीमध्ये प्रेझेंट असतात. त्या कॅनलमुळे काय होते की आतमध्ये आलेलं पाणी आणि त्या पाण्यासोबत असलेलं फूड प्रत्येक सेलपर्यंत पोहोचते. त्याचबरोबर त्याच्यामध्ये ऑक्सिजन पण असतो त्या पाण्यामध्ये, तो ऑक्सिजन पण सेलला भेटतो आणि मग आतमध्ये सेलमध्ये जमा झालेलं किंवा याच्या बॉडीमध्ये जमा झालेला जो कचरा असेल, जे वेस्ट प्रोडक्ट असतील, जो काही कार्बन डायऑक्साईड असेल, तो सगळा कार्बन डायऑक्साईड वेस्ट प्रोडक्ट जे आहेत या कॅनल सिस्टममधून बॉडीमधून बाहेर फेकून दिल्या जातात. तर असा हा कॅनल सिस्टमचा यांना फायदा आहे, हे लक्षात ठेवा. तर हे एक आणखीन एक फीचर आपण यांचं समजून घेतलं. कॅनल सिस्टम यांच्या बॉडीमध्ये प्रेझेंट असते आणि त्या कॅनल सिस्टममुळे काय आहे की यांना फूड भेटते, त्याचबरोबर ऑक्सिजन भेटतो आणि आतमध्ये बॉडीमध्ये जमा झालेले जे काही वेस्ट असतील किंवा जे काही एक्सक्रिटरी प्रोडक्ट असतील ते सगळे कॅनल सिस्टममधून बाहेर फेकून दिले जातात. म्हणजे या छिद्रामधून ते सगळे बाहेर चालले जातात. बॉडीमध्ये आतमध्ये पाणी जे येते कोणामुळे येते? ऑस्टियामुळे. या ऑस्टियामधून या छिद्रामधून बॉडीमध्ये आतमध्ये पाणी येते आणि त्या पाण्यासोबत ऑक्सिजन येतो, त्या पाण्यासोबतच फूड पण आतमध्ये येते. कारण हे तर फूड पकडायला इकडे तिकडे जाऊ शकत नाही, कारण हे सिडेंटरी आहेत, एका ठिकाणी थांबतात. यांना अशी फूडची वगैरे वाट पाहत बसावं लागते एका ठिकाणी. ठीक आहे, हे सगळे या पाण्यावरच डिपेंड आहेत. तर आता नेक्स्ट फीचर आपण समजून घेऊ की ही जी आतमधली ही आपल्याला जी कॅव्हिटी दिसते, आपण याला काय म्हटलं? स्पॉन्जोसील. ठीक आहे, या स्पॉन्जोसीलमध्ये आहेत विशिष्ट टाईपच्या सेल, ज्याला आपण म्हणतो फ्लॅजिलेटेड सेल आणि त्या फ्लॅजिलेटेड सेलचं नाव आहे कॉलर सेल किंवा कोनोसाइट असं म्हणतात. लक्षात ठेवा, ही डायग्राम बघा आपल्या बुकमध्ये दिलेली आहे, ती डायग्राम व्यवस्थित ऑब्झर्व करा. आपल्या या बुकमध्ये डायग्राम खूप कामाचे आहेत. आता बघा की हे जे स्पॉन्जोसील आहे, या स्पॉन्जोसीलमध्ये अशा सेल्स आहेत, सेल आहेत. ठीक आहे, ह्या सेलला फ्लॅजेला आहेत. काय आहेत? या सेलमध्ये आहेत फ्लॅजेला. आता इकडे थोडंसं मोठं काढतो मी, आपल्याला दिसेल की ह्या आहेत सेल आणि या सेलमध्ये प्रेझेंट आहे फ्लॅजेला. आता ह्या फ्लॅजेला असल्यामुळे यांना आपण फ्लॅजिलेटेड सेल म्हणतो. आता ह्या सेल आहेत, सेल असली म्हणजे काय? त्या सेलमध्ये न्यूक्लियस पण असते. तर हे आणि या सेलला आपण कोनोसाइट असं म्हणतो. काय म्हटलं जातं या सेलला? कोनोसाइट किंवा कॉलर सेल.
आता ह्या कोनोसाइट किंवा कॉलर सेल ज्या आहेत ह्या कशा आहेत, ह्या फ्लॅजिलेटेड आहेत, म्हणून आपण यांना फ्लॅजिलेटेड सेल्स असं म्हणतो. तर ह्या कोनोसाइट आहेत कुठे, तर ह्या कोनोसाइट ज्या या स्पॉन्जोसीलमध्ये आहेत. कुठे आहेत, स्पॉन्जोसील. हे जी आतमधली कॅव्हिटी आहे, या कॅव्हिटीमध्ये ह्या कोनोसाइट प्रेझेंट आहेत आणि यांना असा फ्लॅजेला असतो. या फ्लॅजेलामुळे काय होते बघा, हा फ्लॅजेला दिसतो, या फ्लॅजेला हा हालचाल करतो असा फ्लॅजेला, आणि त्याच्यामुळे आतमध्ये वॉटर करंट तयार होतो आणि त्या वॉटर करंट सोबतच मग याच्या आतमध्ये पूर्ण पाणी वगैरे जे आहे किंवा फूड वगैरे जे असेल ते सगळं आतमध्ये व्यवस्थित सगळ्या सेलपर्यंत पोहोचते. तर हे एक व्यवस्थित हे याचं फीचर लक्षात ठेवा. या स्पॉन्जोसीलमध्ये ज्या सेल आहेत त्यांना कोनोसाइट किंवा कॉलर सेल असं म्हणून ओळखल्या जाते. तर पुढचं फीचर आता आणखीन एक समजून घेऊ आपण. आता यांच्या बॉडीमध्ये सपोर्ट करायला असा आपल्या बॉडीमध्ये जसं सपोर्ट करायला आपला स्केलेटन असतो ना, तर यांच्यामध्ये असा प्रॉपर असा स्केलेटन वगैरे नसतो. तर काय असते यांच्या बॉडीमध्ये सपोर्ट करायला काही स्पिक्युल्स असतात किंवा स्पॉन्जिन फायबर्स असतात. दोन्ही नावं लक्षात ठेवा, मी तुम्हाला नोट करून देतो व्यवस्थित. तर यांच्या बॉडीला सपोर्ट द्यायला एक तर स्पिक्युल्स असतात, एक तर स्पॉन्जिन फायबर्स असतात. काही स्पॉन्जेसमध्ये स्पिक्युल्स असतील, काही स्पॉन्जेसमध्ये स्पॉन्जिन फायबर्स असतील. तर आता स्पिक्युल्स वगैरे आपल्या याच्या डायग्राममध्ये दिलेलं आहे, बुकमध्ये दिलेलं आहे. ते स्पिक्युल्स कसे असतात, तर त्या स्पिक्युलचं बघा तुम्ही दिसते तुम्हाला अशा टाईपचं ते असं स्ट्रक्चर आहे या स्पिक्युलचं. आता हे स्पिक्युल जे आहेत, हे स्पिक्युल्स यांच्या बॉडीला आधार देतात, सपोर्ट करतात. आणि स्पिक्युल कशाचे बनलेले असतात, एक तर हे स्पिक्युल कॅल्कॅरियस आहेत किंवा हे स्पिक्युल सिलिशियस आहेत. तर कॅल्कॅरियस स्पिक्युल्स म्हणजे काय, की जे स्पिक्युल कॅल्शियम कार्बोनेटनी बनलेले आहेत. बघा कॅल्कॅरियस हा वर्ड आला की लक्षात ठेवायचं की कॅल्शियमची कुठंतरी याचा संबंध आहे. जर हे स्पिक्युल जर कॅल्कॅरियस आपण म्हटलं या स्पिक्युलला कॅल्कॅरियस आहेत, म्हणजेच काय, हे स्पिक्युल कशाचे बनलेले आहेत, कॅल्शियम कार्बोनेटचे. काही स्पिक्युल्स हे सिलिशियस आहे, म्हणजे हे स्पिक्युल बनलेले आहेत सिलिकॉन डायऑक्साईडचे. तर लक्षात ठेवा, हे स्पिक्युल अशा दोन टाईपची न बनलेले असू शकतात, किंवा मग काही स्पॉन्जेसची बॉडी जी आहे ही स्पॉन्जिन फायबरची पण बनलेली असते. स्पॉन्जिन फायबर म्हणजे काय, की हे स्पॉन्जिन फायबर बनलेले आहे प्रोटीनपासून, प्रोटेनेशियस मटेरियलपासून. म्हणजे काहींमध्ये कॅल्शियम कार्बोनेट असते, काहींमध्ये सिलिकॉन डायऑक्साईड असते, आणि काहींची बॉडी बनलेली असते ती म्हणजे प्रोटीनेशियस पासून किंवा प्रोटीनेशियस मटेरियलपासून, ज्यांना आपण स्पॉन्जिन फायबर्स असं म्हणतो. आता हे जे दोन्ही स्ट्रक्चर आहे, दोन्ही स्ट्रक्चर लक्षात ठेवा, स्पिक्युल आणि स्पॉन्जिन फायबर, हे दोन्ही काय करतात, हे बॉडीला सपोर्ट द्यायचं काम करतात, आसरा द्यायचं काम करत असतात. जसं आपल्या बॉडीमध्ये आपल्याला सपोर्ट करायला काय आहेत, आपले स्केलेटन म्हणजे बोन्स वगैरे जे आहेत ते आपल्या बॉडीला सपोर्ट करतात, तसंच यांना सपोर्ट करायला हे स्पिक्युल्स आणि स्पॉन्जिन फायबर्स आहेत. तर हे सगळे आतापर्यंत आपण याचे फीचर सगळे काही समजून घेतलेले आहेत, आणि याच्या डायग्राम ज्या आहेत त्या व्यवस्थित त्या बुकमध्ये बघत चला, तुम्हाला आणखीन चांगल्या तऱ्हेनं आयडिया क्लिअर होत जातील. आता नेक्स्ट फीचर आहे, लास्ट पॉईंट याच्यामधला, तो म्हणजे आहे रिप्रोडक्शन. तर कशा प्रकारे हे जे स्पॉन्जेस आहेत किंवा पोरीफेरा आहेत, पोरीफेरन्स आपण यांना म्हणू, पोरीफेरन्स हे कशा प्रकारे रिप्रोडक्शन करतात, तर 2 मेथडनी रिप्रोडक्शन करतात. एक मेथड आहे एसेक्शुअल मेथड आणि दुसरी आहे सेक्शुअल मेथड. एसेक्शुअल मेथडमध्ये हे फ्रॅगमेंटेशन करतात किंवा जेम्युल फॉर्मेशन करतात, आणि सेक्शुअल मेथडमध्ये हे गमिट फॉर्म करतात. एकदा आपण सगळं काही स्टेप बाय स्टेप नोट करून घेऊ. तर स्पॉन्जेस जे आहे सेक्शुअल आणि एसेक्शुअल अशा दोन्हीही मेथडनी हे रिप्रोडक्शन करतात. एसेक्शुअलमध्ये काय करतात, हे फ्रॅगमेंटेशननी पण रिप्रोडक्शन करू शकतात. फ्रॅगमेंटेशन म्हणजे काय, की यांच्या बॉडीचा जर एखादा तुकडा खाली पडला, समजा हा एक स्पॉन्ज आहे, याच्या बॉडीचा असा एक फ्रॅगमेंट किंवा तुकडा खाली पडला, तर या तुकड्यापासून एक पूर्ण स्पंज तयार होऊन जातो, पूर्ण जसाचा तसा मोठा एक ॲनिमल तयार होऊन जातो एका छोट्याशा तुकड्यापासून. तर अशा टाईपच्या रिप्रोडक्शनला काय म्हणतात, अशा टाईपच्या रिप्रोडक्शनला फ्रॅगमेंटेशन असं म्हणतात. रिप्रोडक्शन म्हणजे काय नाही, की नवीन जीव तयार होणे. नवीन जीव तयार झाला की कशापासून झाला, फ्रॅगमेंटपासून, आणि त्या फ्रॅगमेंटच्या प्रोसेसला आपण फ्रॅगमेंटेशन असं म्हटलं. एका छोट्या तुकड्यापासून एक पूर्ण नवीन जीव तयार झाला, नवीन ऑर्गॅनिझम तयार झाला, ॲनिमल तयार झाला, म्हणून त्या प्रोसेसला फ्रॅगमेंटेशन असं म्हटलं. त्यानंतर नेक्स्ट आणखी मेथड आहे एसेक्शुअल रिप्रोडक्शन, ती म्हणजे आहे जेम्युल फॉर्मेशन. आता जेम्युल फॉर्मेशनमध्ये जेम्युल्स फॉर्म होतात या ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये. आता याची जी प्रोसेस आहे, आपल्याला आपण जेव्हा 12th जाणार तेव्हा रिप्रोडक्शन नावाचा एक चॅप्टर आहे, त्याच्यामध्ये डिटेलमध्ये प्रोसेस सांगितलेली आहे. इथे फक्त एवढंच लक्षात ठेवा की जेम्युल फॉर्मेशनमुळे हे एसेक्शुअल रिप्रोडक्शन करतात. आणि नंतर जी दुसरी मेथड आहे रिप्रोडक्शन, ती आहे सेक्शुअल. आता सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये हे गमिट फॉर्म करतात. कशी करतात, गमिट फॉर्म होतात याच्यामध्ये, यांच्या बॉडीमध्ये काय तयार होतात, गमिट्स फॉर्म होतात, आणि त्या गमिटमुळे हे रिप्रोडक्शन करतात. आता नेहमी लक्षात ठेवायचं आपण की सेक्शुअल जेव्हा रिप्रोडक्शन येईल हा वर्ड, तेव्हा की तिथे गमिटची भेट होते, मेल गमिट आणि फिमेल गमिट या दोघांची पण भेट होईल, त्याला आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन असं म्हणतो. कारण सेक्शुअलमध्ये कधीच गमिट बनत नाहीत, फक्त सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्येच गमिट बनतात. हा एक वर्ड याच्यानंतर लक्षात ठेवत चला. आता यांच्यामध्ये जे मेल आणि फिमेल गमिट आहेत ते तयार झाले. आता मेल आणि फिमेल गमिट बॉडीच्या आतमध्ये भेटतात. जो स्पंज आहे त्या स्पंजच्या बॉडीच्या आतमध्ये मेल आणि फिमेल गमिट भेटतात, म्हणून अशा टाईपच्या फर्टिलायझेशनला म्हटलं जातं इंटरनल फर्टिलायझेशन. नाव लक्षात ठेवा, इंटरनल फर्टिलायझेशन.
आता इथे बघा, मी तुम्हाला दोन्ही फर्टिलायझेशन सांगतो. यांच्या बॉडीमध्ये जे फर्टिलायझेशन होतं त्याला इंटरनल फर्टिलायझेशन म्हणतात. एक आणखीन फर्टिलायझेशनचा टाईप आहे, तो आहे एक्सटर्नल फर्टिलायझेशन. आता होते काय, फॉर एक्झाम्पल आता हा आहे, फॉर एक्झाम्पल हा आहे अशा टाईपचा एक स्पॉन्ज आहे, हा आहे स्पॉन्ज. तर या स्पॉन्जच्या बॉडीच्या आतमध्ये मेल गमीट आणि फिमेल गमीट या दोघांची पण भेट होते आणि यांचं फर्टिलायझेशन होते. तर इथे फर्टिलायझेशन कसं झालं, बॉडीच्या आतमध्ये झालं, म्हणून अशा टाईपच्या फर्टिलायझेशनला इंटरनल फर्टिलायझेशन म्हटलं जातं. आपल्यामध्ये पण असंच होतं, ह्युमनमध्ये पण असं होतं, किंवा मॅमल जे असतील, जेवढे कुत्रे, हत्ती, घोडे वगैरे जे काय असतील, त्यांच्यामध्ये मेल आणि फिमेल गमीटची भेट ही बॉडीच्या आतमध्ये होते. जेव्हा मेल आणि फिमेल गमीट बॉडीच्या आतमध्ये भेटतात तेव्हा अशा टाईपच्या फर्टिलायझेशनला आपण इंटरनल फर्टिलायझेशन असं म्हणतो. आणि याच्या अपोजिट आहे एक्सटर्नल फर्टिलायझेशन. हे पण इथे तुम्हाला सांगून ठेवतो मी की एक्सटर्नल फर्टिलायझेशन म्हणजे काय होते की जे ॲनिमल्स असतात ते आपले मेल आणि फिमेल गमीट जे आहेत ते बॉडीच्या बाहेर सोडून देतात आणि एखाद्या पाण्यामध्ये वगैरे जे आहे ते त्या दोन्ही गमीटची भेट होते. मेल गमीटची आणि फिमेल गमीटची भेट कुठे होते, बॉडीच्या आतमध्ये नाही होत, पाण्यामध्ये वगैरे भेट होते त्यांची. आणि मग त्या मेल आणि फिमेल गमीट पाण्यामध्ये भेटले की त्यांचं फर्टिलायझेशन होते. आता हे फर्टिलायझेशन कुठे झालं, बॉडीच्या बाहेर झालं, पाण्यामध्ये वगैरे झालं, म्हणून अशा टाईपच्या फर्टिलायझेशनला काय म्हणतो आपण, एक्सटर्नल फर्टिलायझेशन. तर अशा टाईपनी यांचं फर्टिलायझेशन जे आहे ते इंटरनल आहे, हे लक्षात ठेवा. त्याचबरोबर यांच्यामध्ये जी डेव्हलपमेंट आहे ती इनडायरेक्ट डेव्हलपमेंट आहे. आता हा पण एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे. हे लेक्चर आपल्याला खूप बेसिक कामाचं आहे, त्यामुळे याच्यामध्ये ज्या काही टर्म येतील त्या पुढेही आपल्याला समजायला व्यवस्थित कामी पडतील. कारण ह्या टर्म ज्या आहेत पुन्हा पुन्हा रिपीट होतील आणि पुन्हा पुन्हा मी याचा तुम्हाला मिनिंग सांगणार नाही. त्यामुळे हे व्हिडिओ लेक्चर तुम्ही खूप कॉन्सन्ट्रेशन देऊन ऐका, याच्यातल्या प्रत्येक मिनिंग समजून घ्या. त्याचबरोबर याच्या अगोदर जे झालेलं व्हिडिओ लेक्चर असेल ते पण चांगल्या तऱ्हेनं पहा, त्याच्यामध्ये जे क्रायटेरिया दिलेले आहेत ते क्रायटेरिया पण व्यवस्थित तऱ्हेनं समजून घ्या. तर आता बघा, यांच्यामध्ये जी डेव्हलपमेंट आहे ती इनडायरेक्ट डेव्हलपमेंट आहे. आता मी इथे तुम्हाला दोन्ही डेव्हलपमेंटच्या माहिती सांगतो की डायरेक्ट डेव्हलपमेंट किंवा इनडायरेक्ट डेव्हलपमेंट म्हणजे काय असते. ते दोन्ही टर्म लक्षात ठेवा. या स्पॉन्जेसमध्ये किंवा पोरीफेरन्समध्ये जी काही डेव्हलपमेंट होते ती इनडायरेक्ट डेव्हलपमेंट असते. आणखीन एक डेव्हलपमेंट होते जी डायरेक्ट असते, ती कोणाकोणामध्ये होते ते पण मी तुम्हाला सांगतो. तर आता डायरेक्ट आणि इनडायरेक्ट डेव्हलपमेंट म्हणजे काय. आता यांच्या आयुष्याची जी सुरुवात आहे, आता कोणताही ॲनिमल घ्या, त्याच्या लाईफमध्ये अशा वेगळ्या वेगळ्या स्टेजेस असतात. आपल्या लाईफमध्ये पण वेगळ्या वेगळ्या स्टेज आहे. आपला पहिले जन्म होतो, आपण छोटे असतो, मग असं हळूहळू मोठे होतो है ना, आपण चाइल्ड असतो, मग ॲडल्ट होतो, मग नंतर असे म्हातारे वगैरे होतो. अशा वेगळ्या वेगळ्या स्टेज आहे आपल्या आयुष्याच्या. यांच्या आयुष्यामध्ये पण तसंच आहे. यांचा जेव्हा जन्म होतो तेव्हा हे एका अशा लार्व्यासारखे दिसतात. कशा दिसतात, लार्व्यासारखा, लार्वा. आणि मग हळूहळू हा लार्वा जो आहे हा मोठा मोठा होत याच्यापासून एक मोठा ॲनिमल तयार होतो किंवा एक स्पंज तयार होतो. तर अशा तऱ्हेनं ज्याची आयुष्याची सुरुवात लार्वापासून झालेली आहे अशा टाईपच्या डेव्हलपमेंटला आपण इनडायरेक्ट डेव्हलपमेंट असं म्हणतो. म्हणजे आता याचं आणखीन तुम्हाला एक सिम्पल एक्झाम्पल मी देतो, ते म्हणजे फुलपाखरू. काय, बटरफ्लाय. आता पहा, बटरफ्लायचं तुम्ही टी व्हीवर इकडे तिकडे बघितलं असेल, त्याचं काही कार्टून बघितलं असेल किंवा त्याच्यावर त्याची डेव्हलपमेंट कशी होते ते तुम्ही एखाद्या वेळेस बघितलं असेल. तर की हा फुलपाखरू जे आहे हे जेव्हा असं त्या अंड्यामधून बाहेर येते तेव्हा अशा अडीसारखं दिसते. ते कसं दिसते, ते जशी अडी असते फॉर एक्झाम्पल अशा टाईपचं ते अडीसारखं ते स्ट्रक्चर दिसते हे फुलपाखरू. ठीक आहे, याला. आणि मग हे अडी अशी मोठी मोठी होत जाते, याला आपण काय म्हणतो, याला आपण लार्वा म्हणतो. कोणती स्टेज आहे ही फुलपाखराच्या आयुष्यातली, लार्वा. आता या अडीकडे बघून आपण म्हणू शकतो का याच्यापासून हे फुलपाखरू बनणार आहे म्हणून, आपण ओळखू शकत नाही. ह्या अळ्या जर पाहिल्या आपण तर आपण सांगू शकत नाही की ह्या अळ्या ज्या आहेत ह्या फुलपाखराच्या आहे किंवा हा जो लार्वा आहे हा फुलपाखराचा आहे की याच्यापासून फुलपाखरू बनणार आहे म्हणून. मग जसा हा लार्वा मोठा मोठा होत जातो मग याच्यापासून असं फुलपाखरू बनायला लागते. ठीक आहे, असं फुलपाखरू बनायला लागते. पण सुरुवातीची ही याची स्टेज जी आहे ही या अळीसारखी स्टेज आहे, लार्वल स्टेज आहे. पण याच्याकडे पाहून आपण म्हणू शकत नाही की हे फुलपाखरू आहे म्हणून, हा जो लार्वा आहे हा फुलपाखरू आहे असं आपण म्हणू शकत नाही. म्हणजे आपण ओळखूच शकत नाही. अशा टाईपच्या डेव्हलपमेंटला आपण इनडायरेक्ट डेव्हलपमेंट असं म्हणतो. आता डायरेक्ट डेव्हलपमेंट म्हणजे ते आपण समजून घेऊ. फॉर एक्झाम्पल आता हत्ती आहे, एक्झाम्पल पाहू आपण. हे हत्ती आहे, ठीक आहे. हत्तीचं एखादं पिलू आहे, ठीक आहे. ते हत्तीचं पिलू पहिल्या दिवसाचं आहे, ठीक आहे. पहिल्या दिवसाचं हत्तीचं पिलूला बघा तुम्ही म्हणणार काय हे हत्तीचं पिलू नाही, असं होऊ शकत नाही. पहिल्या दिवसाचं जर हत्तीच्या पिलूकडे तुम्ही पाहिलं तरी तुम्ही काय म्हणणार, ते हत्तीचंच पिलू आहे. मग ते हत्तीचं पिलू 1 महिन्याचं होईल तेव्हा तुम्ही त्याला बघा तरी ते हत्तीसारखंच दिसेल. ते 1 वर्षाचं होईल तरी ते हत्तीसारखंच दिसेल की नाही. अशा टाईपच्या डेव्हलपमेंटला म्हणतात डायरेक्ट डेव्हलपमेंट. आपल्याकडे पण बघा, जेव्हा 1 दिवसाचं बाळ असते तेव्हा ते माणसासारखंच दिसेल, ते 1 महिन्याचं असेल तेव्हा माणसासारखं दिसेल, 1 वर्षाचं जेव्हा ते बाळ होईल तरी ते माणसासारखं दिसेल. अशा टाईपची आपली जी डेव्हलपमेंट आहे ती डायरेक्ट डेव्हलपमेंट आहे. पण यांची डेव्हलपमेंट इनडायरेक्ट आहे. यांची जी सुरुवातीची अवस्था आहे
ती वेगळी आहे. जशी ॲडल्टची अवस्था यांची वेगळी आहे, ॲडल्ट स्टेज वेगळी आहे आणि ही यांची लार्वल स्टेज ही वेगळी आहे. या लार्वाकडे पाहून आपण म्हणू शकत नाही की हे पुढे चालून असं फुलपाखरू वगैरे बनू शकते. अशा टाईपच्या डेव्हलपमेंटला आपण इनडायरेक्ट डेव्हलपमेंट असं म्हणतो. तर इथे आपले हे सगळे फीचर जे आहेत ते समजलेले आहेत, आपण सगळे समजून घेतलेले आहेत. आता लास्टमध्ये याचे एक्झाम्पल्स बघू. बघा, या ग्रुपमध्ये तर 5000 अशा स्पेसीज आहेत. किती आहेत? 5000 असे याच्यामध्ये ॲनिमल्स आहेत. त्याच्यापैकी काही नाव आपल्याला दिलेले आहेत. आपल्याला फर्स्ट एक्झाम्पल दिलेलं आहे स्कायफा किंवा ज्याला आपण सायकॉन असं म्हणतो. त्याचे आपल्याला एक पिक्चर पण दिलेलं आहे. बघा, तुम्हाला एक सायकॉन सगळ्यात वरती जी डायग्राम आहे किंवा जे पिक्चर आहे ते सायकॉनचं आहे. त्यानंतर आणखीन आपल्याला एक एक्झाम्पल दिलेलं आहे आणि ते म्हणजे यू स्पॉन्ज आहे किंवा ज्याला बाथ स्पंज असं पण म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? बाथ स्पंज किंवा यू स्पॉन्जिया असं म्हटलं जातं. हा आंघोळीसाठी वापरलं जातं, बाथिंगसाठी, आंघोळीसाठी वापरलं जातं. किंवा बरेच लोक जे आहे घरचं काही सामान वगैरे, फर्निचर वगैरे किंवा खिडक्या वगैरे असं साफसफाई करायला हा स्पंज वापरतात. म्हणजे ॲनिमल मेल्यानंतर त्याचा जो स्केलेटन आहे तो स्केलेटन आपल्या अशा तऱ्हेनं कामात पडतो. आंघोळीसाठी म्हणा किंवा पूसपास साफसफाईसाठी आपण त्याला वापरतो. तर यू स्पॉन्जियालाच बाथ स्पंज असं म्हणतात, स्कायफाला सायकॉन असं म्हणतात. त्यानंतर आणखीन आपल्याला एक एक्झाम्पल दिलेलं आहे ते म्हणजे युपेक्टेला किंवा व्हेनस फ्लावर बास्केट असं आणखीन एक एक्झाम्पल दिलेलं आहे. आपल्याला भरपूर सारे आहेत पण आपल्याला हे 3 एक्झाम्पल दिलेले आहे. डायग्राममध्ये वगैरे तुम्ही पण बघून घ्या हे कसे आहेत. तर याच्यामधला हा जो व्हेनस फ्लावर बास्केट आहे किंवा युपेक्टेला नावाचा हा जो स्पंज आहे हा आपल्याला जनरली फिलिपिन्स किंवा जे वेस्ट इंडिज जे आहेत ना बेट वगैरे तिथे हा स्पंज आपल्याला दिसतो. आणि हे स्पंजेस खूप असे आतमध्ये असतात, पाण्याच्या खूप डीप वॉटरमध्ये असतात, खूप खाली असतात, हे एकदम तळाशी असतात. आणि हा स्पंज खूप महाग विकला जातो. जपानमध्ये लग्न वगैरे असले तर ते भेटवस्तू म्हणून हा स्पंज दिला जातो. स्पंज म्हणजे काय? मेल्यानंतर जो स्केलेटन असतो ना, तो स्केलेटन, हा ॲनिमल मेल्यानंतर जो स्केलेटन राहतो तो हा असा गिफ्ट म्हणून दिला जातो लग्न कार्यामध्ये. बघा, या डायग्राममध्ये वगैरे तुम्हाला दिसते की कशा तऱ्हेचा किती सुंदर हा एक स्पंज आहे. तर अशा तऱ्हेनं हे आहेत डिफरंट टाईपचे स्पंजेस. या सगळ्या ग्रुपची आपण माहिती घेतलेली आहे. आणि तुमचे आणखीन काही जर याच्याबद्दल काही शंका असतील, तुम्हाला जर काही क्वेश्चन असतील तर मला तुम्ही कमेंट करून जरूर सांगा. याच्यानंतर आणखीन एक नेक्स्ट फायलम आपण घेऊ आणि तो आहे नायडीरिया नावाचा फायलम. तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये समजून घेऊ.